नमस्कार. मी निर्भय महाराष्ट्र पार्टी दुपार तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर. तर आज एक चांगला असा विषय घेऊन आपल्यासमोर प्रस्तुत होतो आहे. ही व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे समीर मजीद शेख, राहणार पालखेड मिरची येथील हे युवक आहेत. उभं राहा तुम्ही. हे 50% अपंग व्यक्ती आहे असं त्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आहे आणि दिव्यांग 50% दिव्यांग आहेत ते आणि त्यांच्या मिसेस त्या पण दिव्यांग आहे. एक मुलगी आहे त्यांना, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मला उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे. तर मला छोटीशी जर जागा ग्रामपंचायतीची जर भेटली उदरनिर्वाहासाठी तर मी गोळ्या बिस्किट वगैरे काहीतरी विकून माझ्या पोटाचा उदरनिर्वाह करेल. या संदर्भात आपण ग्रामसेविका गायकवाड मॅडम पालखेड मिरची यांना आपण प्राचारण केलं व त्यांनी त्या संदर्भात एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य योगेश भाऊ हुलगडे आपण यांच्या कानापर्यंत पण ही बातमी पोचवली आहे आणि त्यांनी येत्या मीटिंगमध्ये सदर इस्माचं अर्ज ठेवून तो ठराव पास करून घेतील. तो ठराव मंजूर होईल आणि यांना यांच्या स्वतःचं पोट भरण्यासाठीचं साधन उपलब्ध होईल. यापेक्षा सुंदर, प्रेमळ, निर्मळ आणि पुण्याचं काम कुठलंच राहू शकत नाही. तर असं निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम असतं की ते फक्त समस्या सोडवणं आणि ज्या पण जेन्युइन समस्या आहे अशा समस्या सोडणं, ह्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आणि तत्पर आहोत. तर आता बघू की जर ग्रामपंचायतने ह्या अपंग दिव्यांग व्यक्तीचं जर काम केलं तर निश्चितच त्या ग्रामपंचायतचा जो काही इफेक्ट आपण म्हणतो, प्रभाव म्हणतो, तो चांगल्या पद्धतीने जनमानसामध्ये रुजल आणि एका गरीब कुटुंबाला, अपंग कुटुंबाला, दिव्यांग कुटुंबाला एक उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होईल. तुम्हाला शासनाच्या काही योजना चालू आहे का? काय चालू आहे? किती आहे ती? ठीक आहे. त्यांचं असं पण म्हणणं आहे की शासनाकडून त्यांना महिन्याला 2,500 रुपये पेन्शन येते, परंतु 2,500 पण 5,000 रुपये जरी पकडले तर एक मुलगी पण आहे त्यांना. मुलगी चांगल्या स्थितीमध्ये म्हणजे ती दिव्यांग नाही आहे. तर दोघांची मिळून 5,000 रुपये पेन्शन त्यांना शासनाची येते, परंतु आत्ताच्या महागाईच्या जगामध्ये, दुनियामध्ये ती 5,000 रुपये जी रक्कम शासनाकडे येते ती निश्चितच त्यांना लाभदायक आहे, परंतु तेवढी पण इफेक्टिव्ह नाही ज्याच्याने त्यांचा संसार चालेल. तर निश्चितच त्यांनी आता निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे अर्ज केला. आपण अर्ज घेतला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांची आपली चर्चा झाली आहे. त्यांनी रिस्पॉन्स चांगला दिला आहे, पॉझिटिव्ह दिलेला आहे. तर निश्चितच तुमचं काम होईल आणि तुमचं आयुष्य छान सुंदर जावं ही निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे तुम्हाला सदिच्छा. धन्यवाद. माझ्यासोबत आहेत मीडिया प्रमुख संतोष बोरसे, त्याचप्रमाणे निर्भय विचार मंचचे अध्यक्ष राजेंद्र वागले सर आणि कॅमेरामन आहेत पिंपळगावचे शहर अध्यक्ष फारुख शेख, त्याचप्रमाणे आपले पीडित व्यक्ती समीर शेख. एकच लक्ष, जनतेचं लक्ष. धन्यवाद.